नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता मंजिरी रायाला म्हणत असते, हे बघ राया, खरं तर ना जीजीच्या आधीपासनं मनातच होतं की माझं लग्न जय बरोबर व्हावं. पण आता हे सगळं जे घडलंय ना, त्यामुळे ना मलाही जीजीच्या मताशी सहमत राहावं लागतंय. त्यामुळे मी आता जीजीला वचन दिले रे. तेव्हा राया म्हणू लागतो, हे बघ मिस फायर, तुझं लग्न ठरलं याचं मला वाईट नाही वाटत ग, पण तुझं त्या नालायक घोरपडेबरोबर लग्न ठरलंय ना, याचं वाईट वाटतंय. आता मात्र मंजिरी रायाकडे बघू लागते. तेव्हा राया म्हणू लागतो, हो घोरपडे सारखा नीच माणूस तुला कुठेही सापडणार नाही मिस फायर. माझ्यावरती विश्वास ठेव. मी जे काही बोलतोय ना ते अगदी खरं आहे. अगं चांगुलपणाचा मुखवटा घालून फिरणारा घोरपडे आहे तो. तो फसवतोय तुम्हाला आणि त्यामुळेच तुम्ही त्याच्या जाळ्यात अडकलाय. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अरे राया, असं का बोलतोय तू? जयने नेहमीच आमची मदत केली. तुमच्या दोघांमध्ये ही दुश्मनीची जी अढी ना, त्यामुळे तुला तसं वाटतंय. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, हे बघ मिस फायर, मी एवढा पण वाईट नाहीये. मी माझ्या स्वतःचा विचार करेल किंवा माझी दुश्मनी त्याच्याबरोबर आहे म्हणून तुझं लग्न त्याच्याबरोबर होऊ द्यायचं नाही असं माझ्या मनात नाही आहे गं. मग तूच सांग ना, मी बाकीच्या दुसऱ्या कुणावर का राग धरला नाही, घोरपडेवरच का राग धरला आहे? कारण त्याचा खरा चेहरा मला माहिती आहे मिस फायर. त्यामुळे मला तरी वाटतं की तू या लग्नाला नकार द्यावा. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, अरे राया, पण जेव्हा जेव्हा जय आमच्यासमोर आलाय ना, तेव्हा तेव्हा त्याने आमची मदतच केलेली आहे. त्याचे खूप उपकार आहेत आमच्यावरती. आजवर मी कधी पाहिलंही नाही त्याला असं एखादं वाईट काम करताना किंवा ऐकलंही नाही. त्यामुळे मी कसं काय ठरवणार की तो चांगला माणूस नाहीये? आपल्याकडे काही पुरावे पण नाहीये ना. तेव्हा राया म्हणू लागतो, हे बघ मिस फायर, तू मगाशीच काय म्हणाली? राया, तुला नीट मनातलं बोलता येत नाही, सांगता येत नाही. तसंच झालंय मिस फायर. हे बघ, पाण्याच्या कडेला किनाऱ्यावरती उभी राहून आपण पाण्याचा अंदाज लावू शकत नाही आणि ते म्हणतात ना, वाळवंटात लांबनं पाणी दिसतं आणि जवळ गेलं की वाळू दिसू लागते. तसं झालंय. तो घोरपडे खोटं वागतोय तुमच्याशी आणि फसवतोय तुम्हाला. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हे बघ राया, आता जिजीने माझं लग्न ठरवलंय घोरपडे जय बरोबर. त्यामुळे मला जिजीला आता काहीही म्हणता येणार नाही, कारण मी तिला तसं वचन दिलंय आणि त्या वचनाप्रमाणे मला जयबरोबर लग्न करावंच लागणार आहे. तेव्हा राया म्हणू लागतो, अगं मिस फायर, पण तो घोरपडे खरंच चांगला माणूस नाहीये. तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये का? मी का जीव तोडून सांगतोय तुला? तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, राया, मी तुला असं म्हणते की मला लग्न करावंच लागेल. याचा अर्थ माझा तुझ्यावरती विश्वास नाही असं नाहीये रे. पण आता मी जिजीला वचन दिलंय ना, त्यामुळे काही असलं तरी मला हे लग्न करावंच लागेल. त्याच वेळेस आता मंजिरीला लगेच निखिलचा फोन येतो. आता मंजिरी पटकन फोन उचलते. तेव्हा निखिल म्हणू लागतो, अगं ताई, कुठे आहे तू? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अरे इकडे मी बाजारात दुकानात आले होते ना. तेव्हा लगेच निखिल म्हणू लागतो, ताई पटकन तुला जिजीने घरी बोलावले. घरी गुरुजी आलेत ना मुहूर्त काढण्यासाठी, लवकर ये बरं. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, ठीक आहे निखिल, मी लगेच निघते, असे म्हणून फोन ठेवते. तेव्हा राया पुन्हा काय बोलणार तेच मंजिरी म्हणू लागते, राया, मला निघावं लागेल. जिजीने घरी बोलावले, गुरुजी आलेत ना मुहूर्त काढण्यासाठी. आता मात्र रायाला खूपच वाईट वाटतं. तेव्हा मंजिरी आता दुकानातनं निघालेली असते. राया मात्र तिथेच विचार करत बसलेला असतो. तर इकडे जय गुरुजींना घेऊन घरी आलेला असतो. आता मात्र जय आणि गुरुजी दोघे आलेले बघतात जिजी विचारू लागते, अरे जय, तुझे आई बाबा नाही आले का? त्यांना सांगितलं का तू या लग्नाबद्दल? तेव्हा जय म्हणू लागतो, हो जिजी, मी सगळं काही सांगितलंय त्यांना, कारण घरात आमच्या त्यांच्याशिवाय काही हलत नाही आणि ते दोघे इतके खुश झालेत ना, कधी एकदा त्यांच्या सुनेचा चेहरा बघतील ना असं झालंय त्यांना. आणि खरं तर मी त्यांना घेऊन येणार होतो, पण काय करणार, ते ना कामासाठी बाहेर गेलेलेत ना, त्यामुळे त्यांना सध्या तरी यायला नाही जमणार. जेव्हा केव्हा भारतात येतील ना, तेव्हा मी पटकन लगेच तुम्हाला भेटण्यासाठी घेऊन येईल. तेव्हा जिजी मात्र खूपच खुश होते. त्याच वेळेस नाना म्हणू लागतात, चला चला, आता वेळ कशाला व्हायला घालायचा, चला पटकन आता मुहूर्त काढून घेऊया. तेव्हा गुरुजी म्हणू लागतात, हो, चांगल्या कामाला कशाला उशीर, चला पटकन. आता गुरुजी लगेच पंचांग बघू लागतात. त्याच वेळेस आता इथे
जीजी म्हणू लागते, एखादा चांगला असा मुहूर्त काढा बरं का, आता काही विघ्न वगैरे नको आहे. तेव्हा गुरुजी म्हणू लागतात, आता 1 महिन्याने साल बदलणार आहे, हो की नाही? डिसेंबर झाल्यानंतर मग नवीन साल सुरू झाल्यानंतर मुहूर्त काढायचा का? आता मात्र जयला आणि शशिकलाला राग येतो, एवढ्या लांबचा मुहूर्त कशाला काढतोय हा गुरुजी? तेव्हा लगेच आता गुरुजी काय बोलणार ते जय आपल्या बोटाने गुरुजींना खुणावतो आणि लवकरातला लवकर मुहूर्त काढा असे म्हणू लागतो. त्याच वेळेस आता गुरुजी म्हणू लागतात, मला ना जयची पत्रिका बघावी लागेल. म्हणजे कसं, पत्रिका बघितल्यानंतर कळेल की त्यांच्या पत्रिकेला कोणता मुहूर्त जुळतोय आणि त्यानुसार आपल्याला मुहूर्त काढावा लागेल ना. तेव्हा लगेच गुरुजी आता जयची पत्रिका हातात घेतात आणि म्हणू लागतात, पुढच्या पंधरवाड्यात एक मुहूर्त आहे, तो बघावा लागेल नेमकं कसा आहे ते. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, बघा गुरुजी, इकडे दाखवा बरं जयची पत्रिका मला. तेव्हा गुरुजी म्हणू लागतात, तुम्हाला समजते का पत्रिका बघायची? कळतं का तुम्हाला त्यातलं? तेव्हा शशिकला म्हणू लागते, हो हो कळतंय ना मला त्यातलं. आता शशिकला लगेच जयची पत्रिका हातात घेते. आता शशिकला पत्रिका बघत असताना नाना जीजीला म्हणू लागतात, काय चालू आहे हिचं? तेव्हा जीजी म्हणू लागते, शांत बसा तुम्ही. तेव्हा लगेच आता पत्रिकेत बघता शशिकला तटकन उठते आणि म्हणू लागते, अरे बापरे, मृत्यूयोग आहे यात. आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो, जय मात्र घाबरतो. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हो जाऊबाई, बघा मृत्यूयोग. त्याच वेळेस जीजी म्हणू लागते, शशिकला काय बोलते तू? अगं असं अभद्र नको बोलू, आता आपण इथे मुहूर्त काढतोय ना. तेव्हा शशिकला म्हणू लागते, अहो माझे वडील अशी पत्रिका बघायचे ना, त्यांच्याकडं बघून बघून मी थोडंफार शिकले आणि तेवढं मला समजतं या. अहो यात असं लिहिलंय, 2 वर्षात मुहूर्त नाही आहे, त्यामुळे या पंधरवाड्यातच जयचं लग्न झालं तर होईल, नाहीतर पुढचे 2 वर्ष थांबावं लागेल आणि या 2 वर्षात जर लग्नाचा मुहूर्त काढला तर जयच्या जीवावरती बेतू शकता, म्हणून मृत्यूयोग लिहिलेला आहे. त्यामुळे 2 वर्ष तरी आपल्याला काहीही करता येणार नाही. आता मात्र मनाशीच रुजिदा म्हणू लागते, काय मम्मी काय बोलते ही? असा कुठे योग असतो का पत्रिकेत? नाही नाही नाही, मला तर काहीतरी वेगळंच वाटतंय. तेव्हा लगेच रुजिदा पण मनाशीच म्हणू लागते, पण हे सगळं गुरुजी ऐकतायत तरी ते गप्प का बसलेत? ते काही बोलत नाहीये का? म्हणजे कदाचित असा खरंच योग असेल का पत्रिकेत? तेव्हा लगेच शशिकला आता गुरुजींच्या हाती पत्रिका देते आणि म्हणू लागते, गुरुजी बघा बरं, तुम्हीच बघा बरं काय आहे त्यात. तेव्हा गुरुजी म्हणू लागतात, ते काही बोलणार ते जय पुन्हा त्यांना डोळ्याने खुणवतो आणि शशिकला जे म्हणते का तेच म्हणायचे सांगतो. तेव्हा गुरुजी म्हणू लागतात, अगदी बरोबर ओळखला तुम्ही. हो, 2 वर्ष मुहूर्त नाही आणि 2 वर्षाच्या आत जर लग्न करण्याचं ठरवलं तर मग जयच्या जीवावरती बेतू शकतं. त्यामुळे लग्न जर करायचं घाई असेल तर पुढच्या पंधरवड्यातच लग्न करून टाकावं लागेल. डिसेंबरमध्ये एक अतिशय उत्तम मुहूर्त आहे, त्यामुळे या दोघांचा लक्ष्मीनारायणासारखा सुखी संसार सुरू होईल. आता मात्र जीजी खूपच खुश होते. त्याच वेळेस मंजिरी आलेली असते. तेव्हा पटकन शशिकला उभी राहते आणि म्हणू लागते, हो फायनली मुहूर्त निघालेला आहे, चला चला ईशा पटकन पेढे काहीतरी घेऊन ये गोडधोड. आता सर्वजण खूपच खुश झालेले असतात. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, हो पंधरवाड्यात उरकून टाकूया आपण. त्याच वेळेस आता मंजिरी येते. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, अगं मंजिरी ये ये, बघ मुहूर्त निघालाय लग्नाचा. तेव्हा लगेच आता गुरुजी म्हणू लागतात, पण एवढ्या लवकरात लवकर तुमची तयारी होईल का? तेव्हा जीजी म्हणू लागते, हो काळजी करू नका, आम्ही लगेच तयारीला लागणार आहोत. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, थांबा जीजी, एवढी घाई करण्याची काही गरज नाहीये, हवं तर मी 2 वर्ष मंजिरीसाठी थांबू शकतो. आता मात्र जीजी डोळे भरून जयकडे बघू लागते, खरंच जय किती चांगला मुलगा आहे. तेव्हा शशिकला म्हणू लागते, अरे जय, तू 2 वर्ष थांबशील रे, पण गाववाले लोक बोलण्याचं थांबणार आहे का? त्यामुळे लवकरात लवकर लग्न करणंच योग्य आहे. आता मात्र जीजी म्हणू लागते, हो जय, तू काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. तेव्हा मात्र मंजिरी गप्प बसून हे सगळं बघत असते. त्याच वेळी जय म्हणू लागतो, जीजी तुम्ही कसलंही टेन्शन घेऊ नका, आता लग्न जर पंधरवाड्यात होणारच असेल तर मी सगळी तयारी व्यवस्थितपणे करेन, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. तेव्हा जीजी म्हणू लागते, खरंच मला आज खूप आनंद झालाय. असे म्हणून जीजी आता पटकन पेढा घेते, मंजिरीला, शशिकलाला, जयला सगळ्यांना भरू लागते. आता मात्र शशिकला लगेच जीजीला मिठी मारते. त्याच वेळेस मंजिरीला जय म्हणू लागतो, थांबा, मला आधी मंजिरीचा या सगळ्याला होकार आहे की नाही ते विचारायचे, कारण उगाच तिच्यावरती जबरदस्ती नाही करायची मला. एवढ्यातच लगेच लग्नाला ती तयार आहे की नाही हे विचारावं लागेल ना. तेव्हा जीजी लगेच आता मंजिरीकडे बघू लागते. तेव्हा जय म्हणू लागतो, मंजिरी तू तयार आहेस ना येत्या पंधरवाड्यात लग्नासाठी? आता मात्र सर्वजण मंजिरीकडेच बघू लागतात. त्यासाठी लगेच
आपल्या नानाजीजीसाठी मंजिरी हो म्हणते. आता मात्र सर्वजण खूपच खुश झालेले असतात आनंदाने. जीजी मात्र पटकन मंजिरीला मिठी मारते. सर्वजण खूप खुश असतात, पण मात्र मंजिरीच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं. ती एका कडाला उदास अशी उभी असते. तेव्हा रुजिता म्हणू लागते, मंजिरीने होकार दिलाय, पण ती एवढी उदास का वाटते? मंजूच्या मनात नेमकं काय चालू आहे? तिला हे लग्न नाही करायचं का? मला काहीतरी बघावं लागेल असे आता ती मनाशीच म्हणू लागते. त्यानंतर इकडे जय आणि शशिकला बाहेर भेटतात. तेव्हा जय मात्र खूप जोरजोरात हसू लागतो. तेव्हा शशिकला म्हणू लागते, काय झालंय घोरपडे हसायला? तेव्हा जय म्हणू लागतो, अगं काय कमाल केलीस तू, खरंच मृत्यूयोग. अरे बापरे, थोड्या वेळासाठी मी तर असा घाबरलो होतो, असं वाटलं होतं आता सगळा प्लॅन चौपट होते की काय. खरंच माझ्या अंगावरती काटा आला होता बरं का. तेव्हा शशिकला म्हणू लागते, शशिकलाने प्लॅन केलेला कधीही फेल जात नाही, तो नेहमी सक्सेसफुलच होत असतो बरं का. तेव्हा लगेच आता इथे जय म्हणू लागतो, पण मला वाटलं होतं ती म्हातारी लग्न मोडते की काय मृत्यूयोग म्हटल्यानंतर, पण नाही नाही, आणि ते पण 2 वर्ष लग्नाचा मुहूर्त नाही. काय आयडिया काढली कमाल तू काकू. आता मात्र शशिकला म्हणू लागते, हो मला माहिती आहे, कारण या घरात मी राहते ना. हे लोक कसे आहेत, कशाला घाबरणार आहेत, कशाने खुश होणार आहेत, हे सगळं काही मी ओळखून घेतलेलं आहे. त्यामुळे यांना कसं घाबरवायचं आणि कसं खुश करायचं ना, हे मला चांगलंच जमतं जय. तेव्हा जय म्हणू लागतो, अगं शशिकला, तू हे सगळं घडवून आणलंय, पण कशासाठी? त्याच्या मागे तुझा काय हेतू होता नेमकं? तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, कसं आहे ना जय, कधी कधी ना भूतकाळातील भूतं ना अशी मानगुटीवरती बसलेली असतात आणि ती आपल्या वर्तमान काळातही डोकावत असतात हा. त्यामुळे जेव्हा कधी या लोकांना समजेल ना ही शशिकला काय चीज आहे, मग बघ काय हरतील हे लोक. आता मात्र इथे जय आणि शशिकला खूपच जोरजोरात हसू लागत असतात. त्याच वेळेस इकडे राया मात्र आपल्या घरी आलेला असतो, पण सारखं सारखं त्याला मंजिरीचंच बोलणं आठवत असतं. आता मात्र मंजिरीचं त्या घोरपडेबरोबर लग्न ठरलंय. हे कसंही करून मला थांबवावं लागेल, पण काय करू, कसं करू? हे घोरपडे ना खरंच खूप वाईट माणूस आहे आणि मिस फायरला तो फसवतोय, पण हे सगळं कसं आणू त्यांच्यासमोर हे त्याला काही सुचत नसतं. त्याच वेळेस पाठीमागनं आता जय तिथे आले असतो. आता मात्र लगेच समोरच आरशात जय दिसू लागतो. तेव्हा लगेच रागानेच राया पाठीमागे वळून बघतो. तेव्हा जय हसू लागतो आणि म्हणू लागतो, अरे बापरे, घाबरला की काय तू? त्याच वेळेस आता जय खुर्चीवरती बसतो आणि म्हणू लागतो, नाही नाही, तू कसं घाबरशील, तू तर कुणालाच घाबरत नाही. तुझ्या मनात नेमकं काय चालू होतं, माझ्याविषयीच विचार करत होता का? असे आता जय रायाला विचारू लागतो. तेव्हा राया म्हणत असतो, हे बघ माझं मन आहे, मी कुणाचा विचार करायचा कुणाचा नाही करायचा हे मी माझं ठरवेल. तू इकडे कशाला आलाय ते सांग, आधी मुद्द्याचं बोल. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, अरे हो हो हो, एवढी काय घाई आहे? अरे कसं आहे ना, तू माझ्या होणाऱ्या बायकोचा सच्चा दोस्त आहे की नाही, मग पहिली गुड न्यूज तुला द्यावं म्हटलं म्हणून इकडे आलोय मी. तेव्हा राया म्हणू लागतो, काय बी गरज नाही, मला समजायचं तेव्हा समजेल. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, नाही नाही नाही, असं कसं, हितचिंतक आहे तू आणि हितचिंतकाला सोडून चालणार नाही, त्याला पहिल्यांदी गुड न्यूज सांगावीच लागेल. राया, आमच्या लग्नाचा मुहूर्त निघालाय बरं का. आता मात्र रागानेच राया जयकडे बघू लागतो. तर इकडे घरी नाना, जीजी आणि निखिलने मिळून आहेराची यादी करायला घेतलेली असते. तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात, अगं आपल्याला आहेराला किती साड्या आणाव्या लागेल? तेव्हा जीजी म्हणू लागते, हे बघा, एक वेळ जेवणा वगैरेचं थोडं कमी पडलं ना तरी चालेल, पण मानपानात काही कमी पडता कामा नये, सगळं काही भरभरून यायला पाहिजे हं. तेव्हा लगेच आता नाना इथे आहेराचं टिपत असतात. त्याच वेळेस मंजिरी येते. आता मात्र मंजिरी शांत तिथे उभी असते. तेव्हा जीजीला मंजिरी आता विचारू लागते, अगं जीजी हे सगळं काय चालू आहे? तेव्हा जीजी म्हणू लागते, आहेराची यादी बघून घाबरली का? मन दसदस करते का तुझं मंजिरी? तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, नाही जीजी, आपलं काय ठरलं होतं? अगं लग्न होण्याआधी जयला माझा भूतकाळ सांगायचं ठरलं होतं की नाही? तेव्हा लगेच आता नाना, निखिल सर्वजण मंजिरीकडे बघू लागतात. तेव्हा लगेच जीजी आता खोटं बोलते आणि म्हणू लागते, अगं सांगितला की मी जयला तुझा सगळा काही भूतकाळ सांगितला, आणि मंजिरी मी म्हटले होते की नाही, जय खरंच खूप
खूप समजूतदार मुलगा आहे आणि तो तुला नक्की समजून घेईल. मी सगळं काही झालेलं सांगितलं, पण त्याला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. तो समजून घेतोय तुला. खरंच." आता मात्र मंजिरी लगेच म्हणू लागते, "काय जीजी तू खरंच सांगितलं?" तेव्हा जीजी म्हणू लागते, "हो, मी सगळं काही सांगितलं आहे तुझ्या भूतकाळाबद्दल, पण त्याला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. तो लग्नासाठी तयार आहे." आता मात्र मंजिरी तिथनं बाजूला जाते आणि म्हणू लागते, "खरंच जयला जीजीने सगळं सांगितलं तरीही त्याला काही प्रॉब्लेम नाही. तो खरंच माझ्याशी लग्न करायला तयार आहे. खरंच आजकालच्या जगात कोण कुणासाठी एवढं करतं? पण जय हे सगळं माझ्यासाठी करतोय? नाही, नाही, नाही. काहीतरी वेगळंच वाटतंय मला." असे आता ती विचार करू लागते. त्याच वेळेस इकडे मात्र जय लगेच रायाला म्हणू लागतो, "अरे पुढच्या पंधरवड्यात मिस फायरचं, तुझ्या मिस फायरचं आणि माझं लग्न ठरलंय बरं का. खरंच काय काय केलंय मी हे लग्न जमवण्यासाठी तेच सांगावं म्हटलं तुला." तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, "मला काय बी सांगायची गरज नाहीये." तेव्हा लगेच, "अरे, या तुझ्या सच्च्या दोस्ताचा होकार मिळवण्यासाठी मला किती मेहनत करावी लागली. कितने पापड बेले मैंने राया." तेव्हा राया मात्र जयकडे रागाने बघत असतो. तेव्हा जय म्हणू लागतो, "आधी त्या म्हातारीचा जीव जाळला आणि मग मग गाववाल्यांकडून त्या मंजिरीची इज्जत घालवली आणि नंतर तुझा मर्दपणा घालून टाकला आणि त्यानंतर काही उरलंच नाही तरीही होकार देण्याची झाली ती मंजिरी. आणि मग मग मी तिचं दुकान जाळलं. तेव्हा कुठे होकार मिळाला आणि दुकान जाळूनही होकार मिळाला नसता ना, तर मग मी घर जाळलं असता." तेव्हा लगेच राया पटकन येतो आणि जयची कॉलर पकडतो. आता मात्र राया लगेच जयचा गळा जोरात आवळतो आणि म्हणू लागतो, "ए घोरपड्या, नीट भाषेत बोलायचा, नीट तुला सांगून ठेवतो." तेव्हा लगेच जय हसू लागतो आणि म्हणू लागतो, "अरे बापरे, तू मला मारणार आहे? मला? अरे बापरे, तू मला जर मारलं तर जीजी काय करेल तुला माहिती आहे ना? मागच्या वेळेस तू माझ्यावरती हात उचलला होता, तेव्हा जीजीने काय केलं होतं आठवतंय ना? त्यामुळे तू मला नाही मारू शकत राया. आता मी त्यांचा जावई झालोय." तेव्हा लगेच राया मनाशीच म्हणू लागतो, "खरंच या घोरपडेला जर मारलं ना, तर खरंच जीजी खूप भडकेल. काय करावं याचं ना कळतच नाही. मला काही करून या घोरपडेचं सत्य जीजीसमोर आणावंच लागेल." तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे मंजिरी नाना आणि जीजीला म्हणत असते, "आता ना मला ना पहिल्यांदा आपलं दुकान उभी करायचं आहे. मला आपलं दुकान पुन्हासारखंच पुन्हा नवीन झालेलं बघायचंय." तेव्हा जीजी म्हणू लागते, "हे बघ मंजिरी, येत्या 15 दिवसात तुझं लग्न आहे. आता तू सगळं लक्ष लग्नाकडे दे. ते दुकानाचं जाऊ दे गं, ते नंतर बघूया." तेव्हा मंजिरी म्हणू लागते, "नाही नाना, मी असं सोडून जाणार नाहीये. मी नीट व्यवस्थित दुकान नीट करूनच जाणार आहे." आता मात्र इकडे मंजिरी दुकानात साफसफाई करण्यासाठी आलेली असते. त्याच वेळेस रायाही येतो. आता राया मंजिरीला म्हणू लागतो, "मिस बाहेर काळजी करू नको. आजच्या आज हे दुकान नवं करून टाकूया आपण." आता दोघे मिळून दुकानात साफसफाई करत असतात. त्याच वेळेस बाहेर गावातील लोक जमतात. आता मात्र लगेच लोक म्हणू लागतात, "नक्की या दोघांचं काहीतरी चालू आहे." तेव्हा लगेच आता मंजिरी आणि राया त्या लोकांची कुजबुज ऐकतात. राया पटकन आता दुकानाचा स्टॅम्प घेऊन येतो आणि बाहेर लावतो आणि म्हणू लागतो, "हे बघा, जशी मिस फायर या दुकानाची मालकीण आहे ना, तसा अर्धा वाटा माझा आहे. तसा अर्धा वाटा माझा असल्यामुळे या दुकानात येण्याचा अधिकार माझा पण आहे. त्यामुळे तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, पण हे दुकान आम्ही पुन्हा पहिल्यासारखं सुरू करणार म्हणजे करणार." आता मात्र मंजिरी रायाकडेच बघू लागते. तर मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.